जळगाव शहरातल्या चोपडा शहरात शनिवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली। प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका सेवानिवृत्त CRPF अधिकाऱ्याने आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला। या थरारक घटनेत मुलगी तृप्ती वाघ मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी आहे। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथले रहिवासी असलेली तृप्ती मांगले पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत असताना आपले नातेवाईक अविनाश वाघच्या प्रेमात पडली। घरच्यांचा विरोध असतानाही तिने 2 वर्षापूर्वी अविनाश सोबत पुण्यात विवाह केला होता। या विवाहामुळे संतप्त झालेल्या तृप्तीच्या वडिलांनी सेवानिवृत्त CRPF अधिकारी किरण मांगले यांनी वर्षभर मनात सूड धरला होता। शनिवारी चोपडा शहरातल्या आंबेडकर नगर इथे अविनाश वाघच्या बहिणीच्या लग्नासाठी आयोजित हळदीच्या कार्यक्रमात तृप्ती आणि अविनाश आले होते। याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्याला आले। कार्यक्रम सुरू असताना त्यांनी थेट आपल्या मुलीवर जवळून गोळी झाडली। त्यानंतर जावई अविनाशवरही गोळीबार केला। यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झालाय। गोळीबारात मृत पावलेली तृप्ती 4 महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती तिची सासू प्रियंका वाघ यांनी दिली। त्यामुळे या घटनेत एक नव्हे तर 2 निष्पाप जीवांचा बळी गेलाय। यापूर्वीही किरण मांगले यांनी तृप्तीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप तृप्तीच्या सासरकडील मंडळींनी केला आहे। गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांना पकडून चांगलाच चोप दिला असून त्यात तेही गंभीर जखमी झालेत। सध्या या घटनेमुळे चोपडा परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई होण्याची मागणी होते।